कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय। 25 वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस। डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात। 10 वर्षांची अविरत सेवा। पलूसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर, डोळ्यांचा दवाखाना, निकम टॉवर, पलूस तासगाव रोड, पलूस। संपर्क 73 87 76 00 41 आणि 92 72 63 27 93। पलूस येथे पुरोगामी संघटनेतर्फे डॉक्टर बाबा आढाव यांना श्रद्धांजली। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि असंघटित कष्टकऱ्यांचे नेते डॉक्टर बाबा आढाव यांना पुरोगामी संघटनांच्या वतीने पलूस येथे श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी व्ही.वाय. पाटील म्हणाले की डॉक्टर बाबा आढाव यांनी महात्मा फुले यांच्याप्रमाणे आपले आयुष्य जगले। ज्यांना कोणी नाही त्यांचे पालक डॉक्टर आढाव होते। त्यांनी असंघटित कष्टकऱ्यांसाठी, विशेषतः माथाडी, हमाल, मोलकरणी आणि काच कागद गोळा करणाऱ्या महिलांसाठी संघटना उभारण्याचे अत्यंत अवघड काम केले। त्यांच्या प्रयत्नातूनच हमाल व इतर श्रमजीवी कामगार हक्क कायदा मंजूर झाला, जो असंघटितांसाठी झालेला भारतातील पहिला कायदा आहे। हा कायदाच त्यांचे चिरंतन स्मारक राहील। डॉक्टर अमोल पवार यांनी बाबांच्या कार्याला पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं मत व्यक्त केलं। मारुती शिरतोडे यांनी बाबा आढाव कार्यकर्त्यांसाठी आदर्श ठरतील असे सांगितले। पत्रकार दीपक पवार म्हणाले की त्यांच्या आचार विचारांची ज्योत तेवत ठेवणं हीच खरी श्रद्धांजली आहे। या प्रसंगी हिम्मतराव मलमे, सुनील गुरव, देवकुमार दुपटे, नंदकुमार निकम, प्राध्यापक तानाजी चव्हाण यांनी हमाल पंचायत, मोलकरीण पंचायत, कष्टकरी भाकर उपक्रम आणि एक गाव एक पानवटा चळवळ यासारख्या डॉक्टर आढाव यांच्या कार्याचा गौरवपूर्ण जागर केला। उपस्थितांनी डॉक्टर बाबा आढाव यांच्या प्रतिमेला अभिवादन केले, तसेच भारतीय राज्यघटनेतील मूल्यांची जोपासना करण्याची प्रतिज्ञा केली। कवी संदीप नाझरे यांनी कार्यक्रमाचा समारोप केला। यावेळी माधवी किरण शिंदे, भाई मारुती सावंत, सुभाष पाटील, विकास कांबळे, राजाराम पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। जोशींच्या सहवासामध्ये बाबा आपले बापूसाहेब काळगाते आणि पन्नालाल सुराणा, किशोर हे सगळे त्यांच्या शाळेत उत्तम होते। तर त्यामुळं बाणा राजाव तर ही माणसं यशवंत जोशीच्या चळवळीत होती। त्यांच्यावर जे सत्यशोधक चळवळीचे, मुलांचे, यशवंत जोशींच्या सहवासाचे हे संस्कार झाले। तसं आपल्या मुलावरही सुद्धा संस्कार होणं महत्त्वाचं आहे। आम्ही खूप गाव आहे, पण आमची मुलं अजून मोबाईलच बघत बसते ती कुठं त्यांच्यात ते आपला विचार आपला आला आहे का आपण जर पण बाबा आढावच्या सर्वांनी त्यांची मुलं, त्यांची पत्नी ही सुद्धा म्हणजे त्यांच्या जीवनाची केंद्र झाले। कारण 75 आपल्या